मनोज जरांगे पाटील आजपासून विधानसभा तयारीचा आढावा घेणारे शांतता रॅलीच्या समारोपानंतर जरांगे अंतरवालीत जात आहेत। इच्छुकांना मतदारसंघांच्या डेटासाठी अंतरवालीमध्ये बोलावण्यात आले। जरांगेंच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे। 29 ऑगस्टच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय मराठा आंदोलक घेणार आहेत। जरांगे पाटील फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर मत व्यक्त करणं मला उचित वाटत नाही। जरांगे पाटील फार मोठे नेते आहेत आणि आता मराठा आंदोलन, मराठा समाजाचे नेते म्हणून आज आम्ही त्यांचा रिस्पेक्ट करतो, पण आता ते राजकारणात उतरलेले आहेत आणि त्यांनी स्वतः 288 जागा निवडून आणण्याचा संकल्प केलेला आहे। उमेदवारांच्या मुलाखती सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे ते थोडं आमच्या बाजूने बोलणार। त्यांना निवडणुकीला उभं राहायचंय, त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलणार। त्यांचं मी स्वागत करतो। जरांगेला मी प्रत्येक वेळेला सांगितलं, महाराष्ट्र म्हणजे तू नाही आणि मराठा म्हणजे तू नाही। मनोज दादाच्या डोक्यामध्ये कुठेतरी हवा गेली, त्यामुळे मी ह्याला पाडणार, ह्याला गाडणार, हा कसा उभा राहतो, तो कसा उभा राहतो। मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो, हिंमत आहे तर 288 ठिकाणी उमेदवार उभे कर आणि मुख्यमंत्री बनायचं स्वप्न जे डोक्यात आहे ते पूर्ण होतं का पहा आणि त्यानंतर सभागृहात ये आणि आरक्षणावरती जी चर्चा करावी लागते। संविधानाचे अधिकार असतात, संविधानाच्या फ्रेम आहेत, त्या आरक्षणाचे अधिकारच ज्याला समजत नाही अशा माणसाची चर्चा काय करायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।